ही जागा आहे श्री मच्छिंद्रनाथ तपोभूमी देवाचा डोंगर। या जागी मच्छिंद्रनाथाने 3 दिवस शाबरी विद्येसाठी अखंड तपश्चर्या केली आणि त्या तपाची फलश्रुती म्हणून भगवान शंकर स्वतः कालिका देवीसह इथे अवतीर्ण झाले। खाली इथं देवाचं म्हणजे भद्रकाली देवीचं छोटंसं मंदिर आहे। देवळात तुम्हाला आजूबाजूला निसर्ग संपन्न असं दृश्य पाहावयास मिळतं। देवळाचा सभामंडप सगळ्या बाजूनी उघडा असल्याने इथं छान असा थंडगार वाराही वाहतो। देवळाच्या बाजूला वर नवनाथांच्या तसंच इतर देवादिकांच्या तस्बिरीही लावलेल्या आहेत। त्याच्यामधून नवनाथांच्या कथा आपल्याला कळायलाच मार्ग सुकर होतो। तसंच अनेक देवांच्या तस्बिरीही इथं लावलेल्या आहेत। स्वामी समर्थांची सुंदर सुबक अशी तस्वीर इथं आहे। देवळाचा आजूबाजूचा परिसर खूप सुंदर आहे। इथे येण्यासाठी आधी देवाचं दर्शन घ्यायच्या आधी हातपाय धुवावेच लागतात। कितीतरी दुरून इथं भक्तगण आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी येतात। मध्यभागी इकडे कासवाची सुंदर मूर्ती इथं स्थापन केलेली आहे। बाजूलाच पौराणिक कथा प्रवचनासाठी बैठकही मांडलेली आहे। इथं सभा मंडपाच्या मध्यभागी अखंड धुनी असलेलं व त्रिशूल असलेलं होमकुंडही आहे। या गावाचं पूर्वीचं नाव अडूळ, पण नंतर याला आंबडपाल असं म्हणून ओळखलं जातं। तुम्ही जर इथं येणार असाल तर कुडाळपासून स्वतःचं जर व्हेकल असेल तर जरूर तुम्ही इकडे येऊ शकता। वर येताना रस्ता जरा लहान असला म्हणजे एकेरी वाहनाचा असला तरी जागा बघून जर पुढच्या बाजूनं दुसरं वाहन येत असेल तर तुम्हाला थांबायला इथं जागा आहे। इथं तुम्ही येऊन बसलात तर एवढं सुंदर दृश्य तुम्हाला आजूबाजूला बघायला मिळतं की तुम्हाला वेळ कसा निघून जातो हेही समजत नाही। इथं बाजूलाच औदुंबर व वडाचं झाडही आहे व त्याला छान असा पार बांधून घेतलेला आहे। शाबरी विद्या म्हणजे अनिष्ट बाधा, नकारात्मक ऊर्जेचा नाश करणारी विद्या। तर ह्या विद्येच्या प्राप्तीसाठीच मच्छिंद्रनाथाने नवनाथांचे जे सगळ्यात मोठे नाथ तर त्याने तपश्चर्या केलेली, म्हणूनच याला नाथांचा डोंगर किंवा नाथांची तपोभूमी देवाचा डोंगर असंही म्हणतात। इथं महाशिवरात्री तसेच अनेक उत्सवही साजरे करतात आणि महाप्रसादही दिला जातो। त्यासाठी इथं भक्त जे देणगी देतात त्या देणगीमधून हा सगळा खर्च उचलला जातो। जर तुम्ही कुडाळला आलात तर मुद्दाम इकडे या आणि देवाचं दर्शनही घ्या, तुम्हाला छान अनुभव मिळेल। आम्ही मे महिन्यात इथं भेट दिलेली, पण मे महिना असूनही इथं एवढी हिरवाई होती